नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल ही रांगोळी काढणार आहोत. त्यासाठी आपण दोन वेळेस अशा उभ्या टिपके मांडून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ते रेषा जोडलेल्या आहेत व त्याच्यावरून आपण गोलाकार अर्धगोल काढून महादेवाची पिंड तयार करत आहोत. त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण खाली फ्री हँड पद्धतीने 2 रेघा काढणार आहोत आडव्या आणि त्यालाच आपण डिझाईन करणार आहोत. पहा तर अशा पद्धतीने 2 रेघा काढून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर वरच्या साईडला 2 चक्री काढणार आहोत आपण. आता त्याच्यानंतर आपण दोन्ही साईडला बदक काढल्यासारखे आकार काढणार आहोत दोन्ही पिंडीच्या साईडनी. पहा तर किती सुरेख अशी आपण रांगोळी काढणार आहोत. झटपट अशी रांगोळी आहे. जरूर शिवरात्रीला नक्की काढा ही रांगोळी तुम्ही. आता आपण पानं काढतोय. तीन पानं काढणार आहोत आपण. एकाच रेघेला जोडून अशी सुंदर डिझाईन 3 पानांची काढून घेतोय. त्यानंतर त्याच्या खाली 2 टिंब देतोय पांढऱ्या रंगानेच. मग आपण खाली आता चौकोन काढत आहोत. आणि त्याला आपण रेघा काढून ह्या घेणार आहोत. 3 रेघा काढायच्या आहेत, आडवी आणि उभी अशी त्या चौकोनाला. आता आपण त्याच्या खाली कमळ काढत आहोत. पहिल्यांदा कळी काढून घेऊयात आणि उरलेल्या रेषा आहेत त्याच्या आपण पाकळ्या काढणार आहोत. पहा अशा पद्धतीने 3 पाकळ्या ह्या काढून घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपला हा कमळ काढून झालेला आहे. त्याला मधल्या साईडने आपण या चक्री काढत आहोत. वरच्या दिशेने आपण एक गोलाकार असं काढून घेतलेलं आहे, अर्धगोल दोन्ही साईडला. तर आपण कमळाच्या खाली 1 2 3 अशा रेघा देऊन पुढे पांढरे टिपके देऊन बोटाच्या साहाय्याने गोलाकार देऊन घेणार आहोत. आता आपण इबिती पट्टा काढणार आहोत. मध्ये शंकराचा 3रा डोळा आणि इबिती पट्टा असा आपण देणार आहोत. चला तर मग आपली ही झटपट रांगोळी काढून पटकन तयार झालेली आहे. बदकाचा काढलेला जो डिझाईन आहे त्याच्यावरती आपण या रेघा काढून 2 टिपका देत आहोत. तोही बोटाच्या साहाय्याने पसरवून घेत आहोत. चला तर मग आता आपण पिवळ्या रांगोळीने आता डोळ्याच्या जागी आपण पिवळा रंग देऊन मध्ये लाल रंग भरणार आहोत. पहा तर किती सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी येणार आहे. चौकोनामध्ये आपण पिवळा टिपका दिलेला आहे. चक्रीच्या जागी आपण पिवळे टिपके देणार आहोत. चला तर आता आपली ही रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. तुम्ही ही रांगोळी अशीही काढू शकता आणि थोड्याच वेळात मी परत त्याला आतून रंग देणार आहे महादेवाच्या पिंडाला, की जे तुमची ती सेकंड रांगोळी होईल. जर तुम्हाला वेळ असेल तितका तर तुम्ही ते पुढे रंग देऊन तसं रांगोळीला शेप देऊ शकता. अन्यथा तुम्ही ही पांढरी रांगोळीसुद्धा काढली तरी खूप सुंदर आणि सुरेख दिसणार आहे. चला तर मग पुढची स्टेप आपण काळा रंग देत आहोत मधल्या साईडला. जे तशीही काढली तर खूप सुरेख वाटणार आहे रांगोळी, साधी पण. त्याच्यासाठी मी आधी साधी काढून दाखवलेली आहे आणि आता रंग भरत आहे त्याच्यामध्ये. काळा रंगही भरल्यानंतर खूपच सुरेख अशी वाटत आहे रांगोळी.
चला तर अशा पद्धतीने आपण हा काळा रंग भरून घेत आहोत. काळा रंग दिल्यानंतर पण खूप सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी हे दिसणार आहे. पहा तर किती सुरेख असा वाटत आहे कलर. हा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तो कलर परत एकदा, म्हणजे खूप छान असा वाटला पाहिजे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या सर्व पाहणाऱ्या मैत्रिणींना खूपच धन्यवाद मानते मी. आणि रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील. वरती बेलपत्रही काढतोय आपण आणि चंद्रकोर पण काढणार आहोत. खूपच आखीव रेखीव छोटीशी इटुकली पिटुकली आपली रांगोळी तयार झालेली आहे. तर त्याच्या साईडला आपण चंद्रकोरही काढत आहोत. पहा किती सुरेख अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. जरूर काढा महाशिवरात्री दिवशी ही रांगोळी, खूपच सुंदर वाटेल. देवाराच्या समोर काढा, अन्यथा दारासमोर काढा, अंगणात काढा. आपण हे फूलही काढत आहोत पिंडावरती. बोटाच्या साह्याने आपण वरच्या दिशेला थोडंसं ओढून त्याला फुलाचा शेप देऊन घेत आहोत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. चला तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि थँक्यू.